Namaskar passengers, welcome aboard flight B222, celebrating 22 years of non-stop wanderlust, powered by Bhatkanti Tours. This flight will be aviated by Captain Akshay Pathak and co-captain Radhika Deshpande, with our wonderful crew members Archana, Kirti, Yogita, Isha, Sakshi and Puneet. We're cruising through memory lane and landing into new horizons, and tonight the only visa you need is your love for travel. Please keep your seatbelts fastened and electronic devices in airplane mode, as we've got memories to relive, milestones to share, and a shy new identity ready for takeoff. Our crew will be conversing in Hindi, English, and Marathi, and we'll be happy to entertain you. And remember, on this special flight, there's no emergency exit, because you won't need it. Enjoy the journey. पोचवलेले व्यक्तिमत्व आदरणीय सौ राधिका देशपांडे यांचे आपण मनपूर्वक स्वागत करूया. आणि कुठे काय करते मधील देविका, स्वराज्य रक्षक संभाजीतील राजकुंवर, होणार सुरुमी ह्या गती मधील गीता ह्या भूमिकांचा उल्लेख आवर्जून करावाच लागेल. त्या टेलिव्हिजनवरील अनेक मराठी व हिंदी मालिका व चित्रपटांमधून कायम झळकत असल्या तरी राधिकाताईंचं पहिलं प्रेम म्हणजे बालनाट्य. टाइम टू स्टार्ट अँड एन्जॉय आवर भटकंती. अब समय है आपके इनफ्लाइट स्ट्रीट्स का. कृपया स्वीकार करिए भटकंती का कस्टमाइज्ड बैग, जिसमें है बुकमार्क, लगेज टैग, ब्रांडेड पेन, लॉयल्टी फ्लायर एंड अ थैंक यू नोट. चीफ गेस्ट राधिकाताई आणि भटकंती क्रूजचे संस्थापक अक्षय पाठक यांच्या मनमोकळ्या गप्पा. मी त्यांना विनंती करते की त्यांनी गप्पांना सुरुवात करावी. नमस्कार सगळ्यांना, मी राधिका देशपांडे तुमच्या सगळ्यांचं आजच्या या अतिशय सुंदर, स्नेहपूर्ण, वात्सल्याने भरपूर आणि प्रेमाची माणसं एकत्र आलेली आहे या संध्याकाळी तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आणि मग मला ट्रेनने प्रवास करण्याची खूप इच्छा झाली. खरं तर सगळेजण म्हणतात की डेस्टिनेशन इज नॉट सो इम्पॉर्टंट, व्हॉट इज इम्पॉर्टंट इज द जर्नी. तुम्हाला प्रत्येकाला जर्नी कशी होती आणि ती चांगली होती, मजेशीर होती, आनंददायी होती, म्हणूनच मला असं वाटतं की आपण हा प्रवास आजचा भटकंती टूरचा 22 वर्षांचा प्रवास ऐकण्यासाठी इथे जमलेलो आहोत. आय एम शुअर की त्यांची जर्नी फर्स्ट क्लास असेल, त्यामुळे सगळेजण इथे अक्षयला ऐकायला आणि थोडंफार आपण अर्चनाचं ऐकणार आहोतच, कारण नवऱ्याला बायकोचं ऐकावं लागतं, त्यामुळे अक्षयला पण ऐकावं लागत असेल. परीक्षेत मार्क किती मिळाले महत्वाचं नसतं, हो की नाही. परीक्षेत मार्क कसे मिळत आहेत आणि ते मार्क मिळवण्यासाठी आपण काय काय करतो हे तितकं महत्वाचं असतं. शाळा असते आपली, तेव्हा शाळेत जात असताना किंवा आता शाळेत बाहेर पडल्यानंतर कोणी विचारलं की शाळेबद्दल काय सांगशील, 10 गोष्टी शाळेत केलेल्या कोणत्या होत्या, तर मला खात्रीशीर मी सांगते की तुम्ही 90% काय 95% सांगाल की आमची सहल गेली होती
ठिकाणी, आणि तो आमचा अनुभव खूप छान होता शाळेत. त्यामुळे प्रवास हा किती महत्त्वाचा असतो बालपणापासून हे सर्वांनाच माहिती, आणि तो सतत चालूच असतो नाही. म्हणजे आपण पहिली पावलं जेव्हा टाकतो, लहान मुलं जेव्हा टाकतात तेव्हा आईच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो आणि त्याच्यानंतर दुडू ते बाळ चालायला लागतं विथ वॉन्डर, आश्चर्यचकित होऊन त्याला सतत ते चालावंसंच वाटतं, बघावंसंच वाटतं, काहीतरी करावंसंच वाटतं. हा प्रवास जो सुरू होतो तो संपतच नाही, आणि तो प्रवास तिथपर्यंत पोहोचतो जोपर्यंत आपण स्वतःला विचारत नाही हू एम आय. आणि हू एम आय विचारता आपण एक्सप्लोअर करत जातो, आणि एक्सप्लोरेशनसाठी परत आपला प्रवास सुरू होतो. म्हणजे एकूणच काय की आयुष्य एक प्रवासच आहे. तुम्ही फर्स्ट क्लासने ट्रॅव्हल करा, सेकंड क्लासने करा, रिझर्व करा, पण प्रवास हा महत्वाचा आहे. आणि जेव्हा असा प्रवास होतो तेव्हा मला असं वाटतं की एक प्रकारे निसर्गाची पूजाच होत असते, देवाची पूजा होत असते. त्यामुळे अर्चना, अक्षय जिथे आहेत, भटकंती टूअर्स जिथे आहे, तेव्हा मला खात्री आहे की भटकंती टूअर्समुळे तुमचा प्रवास अविस्मरणीय ठरत असेल. पंख आपले असतात बघा, पण पंख आपल्याला बघता येत नाही, ते इतर जण बघतात ना, आणि त्यांचे पंख बघून आपल्याला आणखीनच स्फुरण चढतं आणि आपण आणखीन प्रवास करायला लागतो. रंग भरणारा कोणीतरी वेगळाच असतो. इथे तुमच्याबरोबर तुम्ही प्रवास करत असताना मला खात्री आहे की तुमच्या पंखांवरती रंग भरण्याचं काम भटकंती टूअर्स करत असतात. हा जो प्रवास आहे भटकंती टूअर्सचा, गेले 22 वर्ष सातत्याने अविरत एखाद्या माणसाच्या भरोशावर, जो आतोनात नुसताच प्रवासावर प्रेम करत नाही तर माणसांवर प्रेम करतो, अशा व्यक्तीचं आपण कौतुक करणार आहोत. त्याचा प्रवास जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं ठरतं, कारण आपल्याला जो आनंद आणि आपल्याला जे समाधान मिळालेलं आहे ते केवळ त्याच्या मागे पाठीशी उभ्या राहणाऱ्या त्या व्यक्तीचं असतं. त्यामुळे आज आपण अक्षयचा प्रवास जाणून घेणार आहोत. आज चालेल ना? बोला. चालेल. अक्षय, तू बोललायस ऑलरेडी व्हिडिओ क्लिपमध्ये की तुझी सुरुवात कशी झाली, पण पूर्णपणे मोकळेपणानं बोललेला नाही आहेस, काही गोष्टी ठेवल्या आहेस, नाहीतर मी इथे आले नसते असं तुला वाटलं असतं कदाचित. तर प्रवास नेमका सुरुवात कशी झाली हे मला तुला विचारायचंच आहे. पण त्या अगोदर मी जेव्हा तरुण होते, मी फार काही आता व्यस्त झालेले नाही आहे, पण 20, 21, 22 वर्षांचे होते तेव्हा मी अशीच औंधच्या त्या परिहार चौकात उभे राहायचे आणि शूटिंगसाठी STची बस असो, मग दुसरी कुठली ती प्रायव्हेट बस असो, प्रसन्न ट्रॅव्हल्स असो, कुठलीही बस असो, जी मिळेल ती बस पकडायची, हाऊसफुल जायच्या बसेस, आणि मग मुंबईला शूटिंगला जायचं. तेव्हा एक दोन असे इकडे तिकडे भिरभिर भटकणारे आणि फिरणारे आणि वॉचफुल असे आपल्याकडे नजर रोखून बघणारे काही लोक असायचे, एक दोनच असायचे. आणि ते विचारायचे की तुम्हाला तिकीट हवंय का, थोडे 2 रुपये, 10 रुपये, 20 रुपये जास्त लागतील, पण तुम्हाला हवंय का. तर मी कधी कधी त्यांना हो म्हणायचे, कधी कधी त्यांना नाही म्हणायचे, कधी कधी मी त्यांच्याकडे रोखून बघायचे. तू होतास का तिथे? त्याच्याबद्दल सांगशील? माझे बरेच गुरुजन असतील त्यांना माहिती आहे की आपल्याला किती ढ होतो आणि काही करू शकणार नाही याची त्यांच्या मनात खात्री होती. तरी ते घरी घेऊन सांगायचे असा अभ्यास कर, तसा अभ्यास कर, पहाटे 5ला येऊ, माझ्याकडे पाठीशी वगैरे. यातलं मी काही केलं नाही, अभ्यास सोडून काहीही केलं नाही, वाह्यातपणाच जास्त केला. पण मग त्या वाह्यातपणाचा उपयोग मात्र शालेय जीवनानंतर कुठे काय आहे, म्हणजे मला कोणीतरी विचारलं अरे तू शिकलास काय म्हटलं, त्याच्यावर आपण एक दुसरा इंटरव्ह्यू घेऊया, त्याच्याविषयी मी जास्त बोलू शकेल. मग आमच्या आईची मात्र त्याच्यामागे मला प्रचंड मोठी साथ होती. कदाचित मी भाऊक होईल आईच्या जीन्समुळे, कदाचित मध्ये तात्विक बोलेल ते बाबांच्या जीन्समुळे, आणि मध्येच समजा बोसर बोलतो तर तो वृश्चिक राशीमुळे. राग म्हणू नका. अच्छा, बोचट बोललास तर वृश्चिक रास, मायेनं काही बोललास तर आईमुळे, तात्विक काही बोललास तर बाबा, अर्चनामुळे. हे पण पुढे जाऊ. तर आईची खूप इच्छा होती की माझ्या तिन्ही म्हणजे लहान बहीण
आणि मधला मी म्हणजे आजोबाचं तसं सगळ्यांचंच म्हणणं आहे तसाच मी होतो. तर आईची खूप इच्छा होती की आपल्या तिघा लेकरांपैकी एकाने तरी कुठलं तरी वेगळं क्षेत्र निवडावं. आणि धुळ्यात 20-22 वर्षापूर्वी तरी टुरिझम हे क्षेत्र अजिबातच अस्तित्वात नव्हतं. अस्तित्वात होती माझ्या आठवणीप्रमाणे फक्त चौधरी यात्रा कंपनी आणि त्यांच्या मार्फत जाणं म्हणजे धर्मस्थळी उतरणं, धार्मिक शाळेत उतरणं इथपर्यंतच ती मर्यादित होती. माझ्या मनात ते कुठेतरी आईचं स्वप्न आपण एवढं तरी पूर्ण करावं शिक्षणात तर करूच शकलो नाही किंवा मुद्दाम केलं नाही. परत एकदा मी बाबांचा उल्लेख करेन की तू जे करशील ते प्रामाणिकपणे कर. मग एक मारवाडी ग्रस्त होते, ते म्हणे मला खिडकीजवळचीच तिकीट पाहिजे. आणि इतक्या हाऊसफुल असायचे गाड्या त्यावेळेस, सगळ्यांना त्या व्होल्वोचं आकर्षण मात्र खूप होतं. मग ते म्हणे बेटा मी तुझे 20 रुपये दूंगा. तर म्हटलं नाही अंकल मैं 10 रुपया दूंगा, 10 रुपये मुझे वहाँ से मिलते हैं. तो म्हणे 20 रुपये दूंगा. बाबाने सांगितलं त्यानुसार प्रामाणिकपणे त्यांना विचारलं त्या नेता बोललो त्याने जो कोणी मॅनेजर होता तो 20 रुपये दे. 50 ले ना तू. म्हटलं नाही मैं 20 ही दूंगा. उन्होंने 20 ही बोला. तर त्यानुसार माझी सुरुवात झाली प्रामाणिकतेला की खरंच माणसं ओळखतात, माणसं आपल्याला पारखून असतात, समोरचा माणूसही आपल्याला पारखत असतो. आणि आपण जसे समोर त्याचे फोटो काढत असतो की हा माणूस असा आहे की आम्ही अरे छोटा ट्रेस बरं काय म्हणजे त्या वयात जे मनात फुलपाखरू फिरत असतं पोटात ते फुलपाखरू मात्र त्याची सुरुवात तिथे झाली परिहार चौकात कचोरी खाता खाता. तर मग हळू करत 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 रोजची 5-6 तिकीटं 7-8 तिकीटं मग त्या राजस्थानाकडे कचोरी मग ती एक कचोरी फुकट होत गेली. मग त्याचा आनंद मिळत गेला. कचोरी मिळायची इकडे 5 पैसेही मिळायचे. दिवाळीच्या काळात मग 20 चे 40 रुपये केले. मग त्यांनी मला 10 चे 20 रुपये दिले. असं करत करत हळूहळू तो प्रवास सुरू झाला. खूपच छान. अक्षय, माझा पण एक माणूस ठरलेला होता, मी पण त्याला 20 रुपये 10 रुपये एक्स्ट्रा देऊन सीट घ्यायचे. आणि तो किती आवश्यक होता हे मला नंतर लक्षात आलं. एकतर हाऊसफुल वॉल्वो जायची, त्यामुळे मग मी त्याला फोन करून, तेव्हा फोन तसे नसायचे, तिकडे एक लँडलाईन फोन होता, तर त्याला फोन करून सांगायचे आणि मग तो माझ्याकरता सीट ठेवायचा. आणि मग त्याचा सगळेच वाईट नसतात बरं, बरेच चांगलेच असतात. तर त्याला मी ठरलं होतं आणि मग तो मला पोचवायचा, व्यवस्थित लक्ष ठेवायचा की आप चढ गए ना व्यवस्थित ठीक से और आ रहे हो ना तो ठीक से आ रहे हो ना. इतपत आमचं रिलेशन छान झालं होतं आणि ते आवश्यक होतं. 100% तुम्हाला भेटला नाहीस कारण तुला भेटल्यानंतर कोण विसरू शकत नाही. त्या वेळेला तो भेटला नव्हता. पण तुला काय वाटतं, काय गरजेचं आहे? तसं मी प्रामाणिकपणा सांगितलं तसं मी एकदा आता मी ठरवलं, मी एकदा जी गोष्ट ठरवतो ती पूर्णत्वात नेतो. पण जी नेत नाही, जे ठरवत नाही ती अजिबात नेत नाही. जसं शिक्षण मला अजिबातच रस नव्हता. तो कुठल्या क्षेत्रात कधीच म्हणजे मायक्रोबायोलॉजी जे काही 12वी पास. पण माझ्या डोक्यात त्यावेळेस तिकीटं विकताना कोणीतरी सांगितलं होतं की आयटा नावाचा टुरिझमचा एक मोठा कोर्स आहे, तो पास झाला तुला तर तुला चांगला जॉब मिळू शकतो. आणि त्यावेळेस हाताने तिकीटं न्यायची होती. मग मी ती एक परीक्षा दिली. आयटा सर्टिफाईड एजंट कोणीतरी तिकीटं विकतोय आणि त्यानंतर लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अक्षरशः मी इथं छातीला आयटा सर्टिफाईड एजंट हे छातीला तिकीट लावून नंतर मी तिकीटं विकायला लागलो. मग असं म्हणतात ना ते ब्लॅकने तिकीटं विकतात, तसं ब्लॅकने न विकता की त्यांना विचारून परत 20 ते 40 करू का. मग जे 10 चे 20 होते ते 20 ते 40 झाले. म्हणजे 10 बाबांच्या भाषेत 64 तिकीटं एका दिवसात विकायला लागलो. तो एक प्रामाणिकपणा मात्र माझ्यामध्ये शेवटपर्यंत म्हणजे आस्था काय त्याचं नाही सांगू शकत, पण खात्री देऊ शकेल की मी तो शेवटपर्यंत जपेल. म्हणजे तू गरजेपेक्षा जास्त विकत नाहीस, सांगत नाहीस आणि प्रामाणिक राहतोस. या 2 गोष्टी तर तू मला सांगितलं. पण कोणी विश्वास नाही ठेवणार रे तुझ्यावर. म्हणजे की काका तरी विश्वास नाही ठेवणार. काका एवढे शिकलेले, ज्ञानी काकू तुझे दोघेही भावंड, बायको तर CA आणि तू असा कसा वेगळा.
याबद्दल आपण नंतर चर्चा करणार आहोत. पण तू वेगळा आहेस म्हणूनच तू पटकन ते टूर्स सारखं काहीतरी सुरू करू शकतो असं मला. मी जी परवानगी घेऊन याचं उत्तर आधीच देऊन टाकतो. माझे काका काकू इथं आले. म्हणजे काका कुठे? कुठे? हा, त्यांची मला प्रचंड साथ लागली. कारण त्यांनी मला सांगितलं होतं तू काही कर, जे करशील ते निष्ठेने, आणि ती जी निष्ठा आहे तो उत्तर झालं. तुला काय सांगू, म्हणजे 22 वर्षांचा प्रवास असा वेगवेगळ्या, आता याच ठिकाणी दुसऱ्या टूर्सचं नाव घ्यायचं नाही खरं तर, पण वेगवेगळे असे इंटरनॅशनल टूर्स कंपनी आहेत त्यांनी एवढा मोठा प्रवास केला. पण धुळेसारखे असते अशा छोट्याशा गावी असून सुद्धा, नाशकात असून सुद्धा 22 वर्षांचा पलटा गाठला आहे म्हणजे खरंच कौतुकास्पद. याबद्दल तर खरंच जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. आणि एका हाती आता अर्चना आहे तुझ्याबरोबर, पण सुरुवात तू एकट्याने दिलीस, आणि ती सुद्धा औंधच्या परिहार चौकापासून. कोणी विश्वास पटकन आता सुद्धा बुटातच, तेव्हा मात्र मला निश्चितच तू वेगळ्याच कॉस्ट्युममध्ये असशील. सेफ्टी आणि सिक्युरिटी बद्दल काय सांगशील अक्षय? आता सध्या ना खूप चर्चा सुरू आहे सेफ्टी, सिक्युरिटी आणि काय म्हणतात कम्फर्ट. तर याबद्दल आताचे प्रवासी आणि आधीचे प्रवासी वेगळे होते का? आणि आताचे सेफ्टीचे नॉर्म्स किंवा व्हॉट इज अनसेफ अकॉर्डिंग टू यू? मी माझ्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे साधारण टूर सुरू करून त्याचे तिकीट विकून नंतर मी रेल्वेची तिकीटं, थोडं विषयांतर होत असेल तर मला सांगितलं. नंतर मी रेल्वेची तिकीटं विकायला लागलो. त्यावेळेस ऑनलाईन तिकीटं नव्हती, म्हणून डेक्कनचं रिझर्वेशन सेंटर जे आहे ते मी गरवारेच्या हॉस्टेललाच शिकायचा प्रयत्न करत होतो गरवारेमध्ये. तेव्हा गरवारे हॉस्टेलच्या शेजारी डेक्कन रिझर्वेशन सेंटर होतं. तिथं मी रेल्वेची तिकीटं विकायला लागलो. आणि सगळ्यांचं प्लॅनिंग असं असतं की आपण सगळ्यांचं आपल्यासारख्या घरात सुद्धा ऐनवेळेस खूप प्लॅनिंग करतात. त्यामुळे तत्काळ तिकीटं खूप माझ्याकडे यायला लागली, आणि त्यावेळेस माझ्याकडे तत्काळ तिकिटांचा अनुभव अजिबात नव्हता. जेव्हा डेक्कन रिझर्वेशन सेंटरमध्ये मी गेलो, मला सांगितलं की 8 वाजता खिडकी उघडते. तर मी गेलो तो 8 वाजता, 8 वाजून 5 मिनिटांनी तत्काळ तिकीटं संपलेली असायची. मग तो समोरचा नाराज व्हायचा प्रचंड. मग एक जण होता, तो एक ग्रस्त आले, तो तिथला एकदम तब्बर माणूस होता. तो म्हणे गेली 18 वर्ष मी फक्त तत्काळ तिकीटं विकतोय. थोडा शब्द वाईट नाही, माफ करा. ती म्हणे तू ना त्या पांढऱ्या पालीकडे जायचं, ती खूप छान आहे म्हणे. मला आधी काहीच कळेना पांढरी पाल म्हणजे कोण. ती कशी गोरीशी फेगणीची मुलगी होती, आणि ती अत्यंत सहृदयी आणि अत्यंत सर्वार्थाने सगळ्यांना मदत करणारी होती. आणि ते म्हणे ते घुसतेत म्हणे दोन, त्यांच्याकडे अजिबात तो ते तुला अजिबात भाव देणार नाही, त्यांच्याकडे जाऊ नको. मग मी तेव्हा दुसऱ्या दिवशी मी फक्त ती पांढरी पाल शोधत होतो. इतकी गर्दी असायची तिथे तत्काळ मध्ये. मग मला ती पांढरी पाल एक दिवस दिसली. मग त्यांना नाव विचारलं, गाव विचारलं. तर त्यांनीच मला विचारलं की तू नवीनच दिसतोयस, तू माझं नाव विचारतोय, गाव विचारतोय. हो, माझा आजचा खरं सांगायचं तर 3राच दिवस आहे. मला पहिले 2 दिवस अजिबात काही सुधारलं नाही. आणि मी शेजारीच इराणी कॅफे इथं, बहुधा नाव सांगू शकणारे कोणी असतील पुण्यातले, पॅराडाईज करेक्ट. तर तिथं मात्र सगळे एजंट चहा प्यायला बसायचे, आणि ते पहाटे 4ला यायचे. हॉस्टेलमधून बाहेर पडणं 4ला आम्हाला अलाउड नव्हतं. पण शेजारीच लेडीज हॉस्टेल होतं, आणि तिथं तो एक वॉचमन असायचा की जे तिकडे जाऊ नये. तर त्याला मी सांगायचं अरे बाबा माझा व्यवसाय आहे, एका बाजूला शिकतोय. ते त्याला पटलं होतं मी शिकतोय असं. तर मात्र मी व्यवसायही करतोय. तर तो मला त्या लेडीज हॉस्टेलच्या भिंतीवरून उडी मारून त्या अगदीच लागू नये त्याला तिथं जाऊ द्यायचा. मग मी ते जे हॉस्टेलच्या तिकडनं भिंतीवरनं उडी मारायचं, उडी मारायचं, कारण रिझर्वेशन सेंटर अगदीच बाजूला होतं. उडी मारायचं, मग उडी मारायचं. आणि त्यात दोन्ही उद्देश असायचे, पहिला लक्षात आला असेल. तर ते रिझर्वेशन सेंटरमधून गेल्यावर तिथं 4 वाजता सगळे जमायचे. आणि मग मी एकटाच चहा पीत तिथं बसायचो, कारण ओळख माहिती नव्हती. ते जे ग्रहस्थ होते
त्यांचं नाव मोहन कुलकर्णी. त्या मोहन कुलकर्णींनी मला सांगितलं इथं नको बसत जाऊ, इथं तुला कोणी भाव देणार नाही, सगळे एजंट इथं बसतात, तू इथं बसत जा. मग मी त्यांच्यासोबत बसायला लागलो आणि हळूहळू एक एक उत्तर मला ते सांगत गेले की तत्काल तिकीट कधी काढायचं, कोणाकडून काढायचं, यांच्याकडून नाही दिलं म्हणजे त्याला पांढऱ्या पालीने नाही दिलं तर 2 नंबरचा ढुस्स आहे, त्या 2 नंबरच्या ढुस्सकडे जायचं. मग तसं करता करता तुम्ही पांढरी पाल ते 2 नंबरचा ढुस्स म्हणजे सोप्याकडून कठीणाकडे जायचा प्रवास तिथं सुरू झाला. आणि मग मी त्यात मात्र मग PhD म्हटलं तसा प्रवास माझा तत्काल तिकिटाचा सुरू झाला. हळूहळू नॉर्मल तिकीट यायला लागली, मग ती पांढरी पाल हळूहळू सुटली, मग नॉर्मल पाल आली. मग तसं करता करता हळूहळू तिकीटं मी तत्काल तिकिटांकडे नॉर्मल तिकिटाचा प्रवास माझा सुरू झाला. आणि गमतीचा भाग म्हणजे तिथं पहाटे पहाटे सगळे दिग्गज कलावंत म्हणजे उपेंद्र लिमये, सुधीर गाडगे हे सर्व तिथं चहा प्यायला बसायचे. तर पहिल्या 2 दिवसातच उपेंद्र लिमयेला कळलं की हा कोणीतरी कावरा बावरा मोहरा तिथं बसलाय, काहीच सुधरत नाही. त्याच्या भयंकर षटच्या आवाजात इकडे रे, मला काहीच कळेना की काय भानगडे बाबा ही, चहा पिणार का? बाबा कमी पैसे पाठवायचे सीए असल्यामुळे. म्हटलं पिणार की माझ्यातला घेणार? म्हटलं हो हो. अर्धा घेणार का पूर्ण घेणार? पहिले बीज दिला अर्धा. सिगरेट पिणार का? म्हटलं नाही. काय तुझं वय काय, सिगरेट पीत नाही. त्याच्यासमोर नाही म्हणायची हिंमत नाही झाली. म्हटलं शब्द माहिती होते सगळे. म्हटलं घेतो एक कश. घेतला आणि जो काय ठसका लागला सोडून दे, वेडायस तू. नंतर ही गोष्ट वेगळी, पण त्यावेळेस नाही पिकली मला. तर असं करत करत दिग्गज लोकांशी ओळखी झाल्या. त्याच्यानंतर विमानाची तिकीटं काढता काढता तिथं सुधीर गाडगे कायम असायचे, त्यांचा प्रवास खूप असायचा. आणि सुधीर गाडग्यांचं मन मोठं की डोळ्याहून आलेला, कारण तिथं सगळ्यांचाच जुळवून आलेला हाच माझा एकमेव परिचय होता. अक्षय पाठक हळूहळू निर्माण झाला. पण सुधीर गाडगे मला विचारलं की माझं विमानाचं तिकीट काढतील का? तर मला इतका आनंद झाला की माझं पहिलं विमानाचं तिकीट हे डायरेक्ट सुधीर गाडगे यांचं होतं. त्या म्हणजे खरंच त्या भावूकच झालो, अक्षरशः भावूक झालो की माझ्या हस्ताक्षराचं विमानाचं तिकीट इकॉनॉमी क्लासचं होतं, ते सुधीर गाडगे यांचं होतं. त्याच्याविषयी म्हणजे मी खरंच सांगू शकत नाही काही. ती माझी मामी मोना मामी म्हणून त्यांच्याकडून केलं होतं मी. त्याचं मला 125 रुपये कमिशन झालं. बाबा भागाकार करू शकते 40 ते 125 म्हणजे किती टक्के झाले ते काही मला आधी जमणार नाही. ते बोलवोचे तिकीट, ते तत्काल तिकीट, ते नॉर्मल तिकीट, ते विमानाचं तिकीट, हा माझा प्रवास. म्हणजे धुळ्याहून आलेला स्टंटमॅन ज्यानं औंधला रस्त्यावर पण तिकीट विकली, त्यानंतर हाताने बोर्डिंग पासेसचं जे तिकीट असतं ते लिहिलेलं आहे, आयटा तू केलंयस. आणि त्यानंतर तत्कालची तिकीटं रेल्वेची पण तू विकलीस. तू बोलण्यात पटाईत आहेस एवढं नक्की आहे, पण तू विश्वासू पण आहेस तितकाच. तू जेव्हा बोलतोस तेव्हा ऐकावंसं वाटतं आणि ऐकून समजून घेऊन त्याच्यावर विश्वास ठेवावा असं निश्चितच वाटतोस, म्हणून तू अजूनही आहेस. जसं तुम्ही आता म्हणालात की विश्वासू वाटतोस तू, हे तुमचं मोठेपण. अजून मी मोठ्या कंपनीत का होऊ शकलो नाही, काहीतरी कमतरता असेल. नाही तू मोठा आहेसच असं माझं म्हणणं आहे. पण तुम्ही म्हणालात की मान अपमान सहन करावे लागले, त्याची मी पार्श्वभूमी परत एकदा मी शाळेपासून सांगतो. कारण माझी दोन्ही भावंड, दादा बी डिस्टिंक्शन MCSC MCSC, लहान बहीण बायोटेक्नॉलॉजी पुणे युनिव्हर्सिटी MTech गोल्ड मेडलिस्ट, माझा चुलत भाऊ MS अमेरिकेत, चुलत बहीण CA CS अमेरिकेत. आणि तुम्ही घरात इतक्या सगळे शिकले असताना आपण म्हणतो ना की काळ डाग नये म्हणून काजळ लावतो, तो काळ डाग मी आहे. त्यामुळे सगळं छान चाललंय घरात.
त्यामुळे मला काही त्याचं वाईट वाटत नाही. आणि शाळेतलं जे सगळे म्हणजे शिक्षकांसकट अरे तुला अक्कल आहे तुला अक्कल आहे, पण मला खात्री ना मला अक्कल नाही, मी नाही करू शकत. आणि ज्यात मला कळतंय ते मी करू शकतो त्याची खात्री होती, त्यामुळे मी पर्यायाचं ते करू शकतो. आणि याच्यामध्ये मला परत एकदा सुधीर काकांचं नाव घ्यायचं आणि काकूचं नाव घ्यायचं आहे. कारण कोणालाही टुरिझमचं ऑफिस म्हणजे लॅव्हिश ऑफिस, त्याच्या मागे ट्रॉफिस लोक आणि हे सगळं पाहिजे. तर सुधीर काकांचं लोकमान्य नगरमध्ये नवी पेठेत फ्लॅट होता, तो त्यांनी म्हणजे बाबाची सख्खे लहान भाऊ म्हणजे अक्षरशः मी त्यांना देवासारखंच मानतो. त्यांनी मला त्यांचा फ्लॅट मी सोडेस तोपर्यंत फुकट वापरू दिला, फुकट म्हणजे 20 बिल सुद्धा ते भरायचे. आणि काकांबरोबरच मला काकूचाही उल्लेख करावा लागेल, कारण काकूची अबोध साथ त्यांना होती. कारण आजही मी सुद्धा आज सुद्धा कुठलंही काही केलं तरी 5 रुपये सोडत नाही, कधीही 5 रुपये सोडत नाही. काकांनी इतके वर्ष माझ्याकडून एकही रुपया घेतला नाही आणि काकूची तेवढीच मोठी साथ होती. जेव्हा आपला हेतू उदात्त असतो ना, तेव्हा अशी चांगली माणसं पदोपदी आपल्याला भेटतच असतात. असे अनेक प्रवासी पण आहेत तुझ्याबरोबर जे सातत्याने तुझ्याबरोबर प्रवास करतायत भटकंतीचा. त्यांच्यापैकी एकाचा आपण एखादा फीडबॅक जर आपण बघू शकलो तर मला असं वाटतं तू बोलण्याऐवजी त्यांनी बोलायला जास्त स्तुत्य राहील, नाही का? Hi, many congratulations guys for completing 22 years of this Bhatkanti tours, and sorry for not being there, but chalta hai yaar. So welcome all of you. I would like to share a short story regarding how Bhatkanti tours, especially Akshay and Archana, have helped us in coming out of one of the difficult situation we faced this year. A group of 26 people excited for a Kashmir trip, but after that Pahalgam incident, we were very much torn out whether to continue or discontinue the trip. It took us almost a week of discussion before we finally decided to cancel this trip. Our biggest worry in this was the refund process. How much would we lose on flights, hotels and transportation? But to our relief that Akshay has already ensured the flight tickets were fully refundable. Plus, his impressive skills and his excellent reputation and a strong relationship with his vendors ensured that every single rupee of hotel and transport bookings were refunded without any hesitation. Moreover, that truly touched was Akshay didn't stop here. He extended his helping hand to the travelers from Nagpur who were not even booked through his company. It is rare to see such professionalism, integrity and a heart to help others. We are truly grateful to Akshay for making such tough situation much easier for us. Thanks Akshay, thank you so much. जणांचा ग्रुप होता तो, पण ते कोणी बोलायला तयार नव्हते म्हणून तिने तो व्हिडिओ केला. तर जरा सगळे सिनियर सिटीजन असल्यामुळे ते मोबाईलच्या पण मला ती जे बोलतेय ना ते मला सगळ्यांना सांगावंसं वाटतं आणि मला पण ते जाणून घ्यायचं आहे की कॅन्सलेशन झाले त्यानंतर रिफंडची प्रोसेस असते त्याला वेळ लावतात. म्हणजे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते की मागच्या वर्षी कैलाश मानसरोवरला मला जायचं होतं आणि 25,000 फक्त फोनवर ओके तुम्ही कराल ना सगळं आणि मी ते ट्रान्सफर केले आणि ते आजपर्यंत मला मिळालेलं नाही. ती टूरही कॅन्सल झाली कारण तिकडनं चायनाचे रिस्ट्रिक्शन झाले. एखाद्याला वाटतं की आपण पद्धतीकडे गेलो तर तिथे एकदम योग्य शब्द वापरला की आपण अक्षय पाटीलला विकत घेतलं. अजूनही आपल्याकडे ट्रॅव्हल इंडस्ट्री मॅच्युअर नाही आहे आणि म्हणजे आम्ही मॅच्युअर व्हायचंय, समोरचे मॅच्युअर व्हायचंय. आपण एखादा म्हणजे अक्षयला काम सांगितलं म्हणजे अक्षय आता नोकर, ही तशीच आहे इंडस्ट्री आणि माझ्यामध्ये ती तशीच राहील. तर मी जगभरात फिरतो अर्चनाच्या साथीने. मग तू का अजूनही 22 वर्ष तू याच्यात काय आहेस? तुला काय कळतंय यातून? खरं सांगायचं तर आईबाबांची खुणे, काकाकाकूंची खुणे, कदाचित मी केलेला प्रामाणिकपणा व्यवहार तो भावला असेल म्हणून लोक अजूनही माझ्याकडे. तर एकच मला वाईट वाटतं एका गोष्टीचं की किंवा ते मी माझं अपयश समजतो
की 30 लोक माझ्याकडे जास्त येतात. त्याच्या ऐवजी जर जास्त लोक आली तर त्या फार जास्त आम्हाला वाटतं. मला वाटतं आत्ताचा जो खटाटोप आपण केलाय 22 वर्षांचा आणि नवीन रिवॅम्प केलेला आहे तर तो योग्य ठरेल त्याकरता. इनफॅक्ट मला तर असं वाटतं की आजकाल ह्याच्यात सतत रिलेशनशिप सुद्धा इतकी फास्ट बदलत आहेत. आज ही तर उद्या ती, त्यामध्ये एकाच बरोबर सतत सातत्याने टूर ट्रॅव्हल करणं हे सहजासहजी बघायला मिळत नाही बरं का. आणि नागपूरच्या लोकांना का मदत केलीस तू? ऍक्च्युली अर्चनाची मैत्रीण ती मूळची नागपूरची सध्या पुण्याला असते. तो ग्रुप नागपूरचा होता, त्यामुळे यांची रिफंड प्रोसेस नीट पार पडली. त्यामुळे त्यांनी विचारलं तू मदत करशील का. तेही सिनियर सिटीजनच आहे, पण मला त्यांचा व्हेंडर माहीत नव्हता. मग मी त्या व्हेंडरला कॉन्टॅक्ट केला आणि त्या व्हेंडरला विचारलं तू माझ्या व्हेंडरला ओळखतोस का. तो आणि हो बहुत अच्छे मेरे बाजू में ही रहता है. मग त्या व्हेंडरला त्याच्या घरी बोलवलं, आम्ही कॉन्फरन्स कॉल केला आणि मग त्या व्हेंडर मी आणि तो दुसरा व्हेंडर म्हणजे ज्यांनी माझ्याकडून बुक केलं नव्हतं असं तिघांनी मिळून, म्हणजे माझं एकट्याचंच क्रेडिट नाही याच्यात, माझ्या व्हेंडरचं पण क्रेडिट आहे. आम्ही तिघांनी मिळून मात्र, कारण तेही सिनियर सिटीजन आणि त्यांनी मला 6 महिने आधी बुक केलेली टूर होती त्यांनी, विमानाची तिकीट स्वस्त असल्यामुळे. आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुला हळूहळू पैसे देऊ, कारण आम्ही सगळे रिटायर्ड आहे आणि 60च्या पासेसच्या वर आहे, तर आम्हाला लाख, कारण फ्लाईट तिकीटच प्रचंड महाग होती त्या काळात. 30-30 हजार नुसते फ्लाईट तिकिटांचेच लागायचे त्यावेळेस. एअरलाईनने पण, म्हणजे प्रत्येक वेळेस एअरलाईनच दुष्ट असतात असं नाही, 90% वेळा दुष्ट असतात, पण पहिलगामच्या वेळेस एअरलाईनने पण सगळ्यांना मदत केली. आणि माझा तो इतका जुना वेंडर आहे की त्याला साधारणपणे आमच्यात अशी पद्धत असते की कॅन्सलेशनमध्ये आम्हाला जास्त फायदा असतो. त्यामुळे एखाद्याने टूर बुक केली, त्याने कॅन्सल केली की तो शॉर्ट गेली, पुढची आता फोन येणार, ही कटकट गेली आणि रिफंडमध्ये समजा त्याने 10,000 दिले तर आम्ही 2,000 खिशात ठेवतो. प्रामाणिकपणा वगैरे तात्पुरता बाजूला राहतो त्यावेळेस, कारण त्याच्या मागची कटकटी खूपच असते आणि ती क्लायंटला समजत नाही, म्हणजे समजू शकत नाही म्हणजे असं नाही की त्यांची काही चूक आहे, त्यांना ती समजू शकत नाही. त्यामुळे त्याचा मला फायदा झाला की त्यांनी पुढची 15 दिवसांची राजस्थानची टूर माझ्याकडून बुक केली. आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो आणि तिथे मेनू कार्ड बघतो. त्या मेनू कार्डमध्ये लिहिलं असतं पनीर बटर मसाला, म्हणजे सगळ्यांना भूक लागेल मी बोलल्यानंतर. कढाई पनीर, त्यानंतर अजून काय पनीर लबलबा आणि काय लबालब आणि पनीर अजून काय अजून वेगवेगळ्या प्रकारचे पनीर असतात, पनीर कुर्मा, भुर्जी वगैरे. पण ते अजून मग विचारतात की पनीरचे बारीक बारीक छोटे छोटे ट्रायंगल तुकडे करून अशी एखादी डिश आहे का तुमच्याकडे? तसे टुरिस्ट पण असतात, प्रवासी पण असतात की मेनू कार्ड तुमच्या समोर तुम्ही त्यांनी वेबसाईटवर दाखवलंय 10 हॉट डेस्टिनेशन आहेत, तरी सुद्धा एखादं कूल डेस्टिनेशन मागतात आणि मग तुम्ही ते सबंध त्याचा आयटिनरी तयार करता आणि मग त्याला पोचवता. तर असे काही युनिक टूर्स तू प्रपोज केले असतात आणि मग त्याचा फीडबॅक कसा येतो, त्याच्या मागची मेहनत कशी असते आणि मग ते सक्सेसफुल होतं का? आणि असे ट्रायंग्युलर शेपमध्ये पनीर कापून त्याची एखादी भाजी मागणारे असतात का टुरिस्ट? खूप जण असतात, पण काय होतं युनिक टूर करताना मध्ये मी बाबा खूप मोठे व्याख्याते, ते मी बाबांसमोर सांगणं चूक आहे, पण खरंच खूप मोठे व्याख्याते ते. तर मी अंदमानची टूर एक आयोजित केली होती की 7 दिवसांची, साधारण 5 दिवसात अंदमान बघून होतो, पण 7 रात्र 8 दिवस अशी अंदमानची टूर अरेंज केली होती. दिवसभर साईट सीइंग आणि सावरकरांचे 7 गुण, या 7 गुणांवर बाबांनी संध्याकाळी बोलायचं, अशी मी टूर अरेंज केली होती. त्याच्यासाठी प्रचंड मेहनत घ्यायला लागली होती, कारण प्रत्येक
हॉटेलमध्ये, कारण रोजचा मुक्काम वेगवेगळ्या हॉटेलमध्ये असायचा. मग प्रत्येकाचा बँकेट हॉल, ते मेनू, मग काही जण नॉन व्हेजिटेरियन, व्हेजिटेरियन. फक्त मी त्यात अट घातली होती की अपेय पान नको त्या दिवशी. ज्या दिवशी किमान भाषण असेल त्या दिवशी अपेय पान नको आणि अन्नमधला तर नकोच नको. त्यामुळे काय झालं की माझी मेहनत वाया गेली असं नाही म्हणणार मी. ती अभ्यास खूप झाला, आयटनरी खूप तयार करता आल्या वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळे ऑफबीट डेस्टिनेशन तिथले पण बघता आले. तिथं मी एक असा भाग शोधून काढला होता, मी नाव सांगत नाही होतं, नाही तर लोक गुगल करतील लगेच. तिथे एक जमात आहे, तिथं माणसांना येऊ देत नाही. एका विशिष्ट सीमेपर्यंत ते माणसांना येऊ देतात आणि ती माणसं आपण बघू शकतो, पण ती सीमा ओलांडली की तिकडनं ते प्रॅक्टिकली बाहेर मारतात आणि त्यांना समोर देणं घेणं काही नसतं की तुम्ही कोण आहात, काय आहात, असाल तुम्ही डोळ्याची कोणी राजे, आमच्या राज्यात तुम्ही यायचं नाही. ती खूप मेहनत घेतल्यावर असं लक्षात आलं यात बहुधा चूक माझीच असेल, कारण मी त्याचा अभ्यास मी नंतर केला की लोकांना यात कितपत इंटरेस्ट असेल की 7 रात्र 8 दिवस इतका खर्च करून. आणि आजही अंदमानचं तिकीट खूप महाग आहे फ्लाईटचं, आणि फ्लाईट शिवाय पर्याय नाहीये. आणि आम्ही खूप मागे लागलोय सगळे टुरिझम इंडस्ट्रीवाले की किमान अंदमानचं या सरकारमध्ये जरी तुम्ही अंदमानचं तिकीट स्वस्त करा. आता कोणीतरी मनावर घेतलं असं म्हणताय तर बघूयात. तशीच मी एक बँकॉकची, फक्त बँकॉकला अनेक जण अनेक कारणासाठी जातात, तर मी फक्त बँकॉकमध्ये टेम्पल टूर अरेंज केली होती 21 दिवसांसाठी. तर त्या 21 दिवसांची 21 वेगवेगळी मंदिरं आणि त्या मंदिरातल्या वेगवेगळ्या धारणा, अशी मी ती 21 दिवसांची टूर अरेंज केली होती. त्यापैकी मला फक्त त्यात माझ्या खिशातूनच पैसे जास्त वाया गेले, कारण मी ती 14 जणांवर टूर त्याच्या पैशांचे मी तिथं मांडून केले होते. पण आले फक्त मुंबईहून 6 लोक. म्हणजे मला आश्चर्य पुण्याच्या लोकांचं वाटतं की पुण्यातूनही कोणी आलं नाही. कदाचित मी पोहोचवण्यापर्यंत कमी पडलो असेल. पण ती टूर इतकी छान झाली की मला उद्या सांगितलं की उद्या मला ही 21 दिवसांची टूर करायची, माझ्याकडे एवढा वेळ आणि एवढा पैसा आहे, पण मला ती मंदिरं दाखवायची. तर मी उद्या सांगेन उद्या आपण बँकॉकला जाऊया, आणि ट्रॅव्हल विजा येतात पण उद्याही इथं कोणी तयार असतील 14-16 जण, तर उद्याही मी त्यांना घेऊन जाऊ शकेल. ही रात्री 12-12 वाजेपर्यंत हनीमून कपलला पाठवल्यामुळे तुला झोप लागलेली नाही आणि तू त्यांच्याबद्दल विचार करतोयस की 13 दिवस आणि 14 दिवस कसं होईल. त्यांचा हनीमूनचा ट्रॅव्हल आहे ना, मग तुला एवढी चिंता करायची काय गरज नाही, कारण ती माझी स्वतःची भटकंती टूर्स म्हणून पहिली टूर होती. त्यामुळे प्रचंड अँशियस, प्रचंड टेन्शन खाली होतो मी, कारण ती पहिली होती म्हणून. आता फोन आला तर ठीक आहे, चालेल. आता मी काही व्हिडिओज पण बघितले प्रवासात इथे येताना अनेक प्रवाशांचे, की तू सतत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतोस, सतत त्यांच्याशी बोलत असतोस, सतत त्यांना विचारत असतोस काय बरोबर आहे का नाही आहे. एखाद्या व्यक्तीचं टूथपेस्ट तिथे जागेवर नसेल किंवा साबण तिथे ठेवलेलं नसेल हॉटेल लोकांनी, तर असे कोण आलेत का तुला? हो, खूप येतात. म्हणजे इनफॅक्ट तेच जास्त येतात. अरे आम्ही ट्रिपल शेअरिंग सांगितलं होतं, पण 2च टॉयलेट ठेवले, 2च नॅपकिन ठेवले. मग तुम्ही म्हणजे आता मी इकडनं जास्त रागवू शकत नाही, तर त्यांना शेवटी काही वेळा असे कस्टमर असतातच कटकटे. मग मी रिसेप्शनला फोन करतो, अरे बाबा त्या 303 मध्ये जाऊन अजून एक एक्स्ट्रा टॉयलेट ठेवू नये. मग तू ते करतोस, फोन करतोस आणि सांगतोस त्यांना की एक टॉवेल म्हणजे हा तुझा मोठेपण आहे, नाही तर मग नाही मोठेपणाने नाही, अनुभवाने केले. 22 वर्षांचा प्रवास पूर्ण झालेला आहे आणि आता पुढचे आणखी 22 वर्ष तर 100% होणार. तुला कसं वाटतंय हे एकट्याला मी नाही विचारणार. पुढचे 15 मिनिटं आपल्याकडे आहेत. आपण तुझ्या बेटर हाफला बोलवूया, जी तुझ्या बरोबर साधारण 11 वर्ष तरी संसार करते. ती करते का तू करतेस का दोघंही करतात?
आत्ताची जी मेहनत तुम्ही बघताय ती अर्चनाची पण आहे तितकीच. अर्चनाची, डॉक्टर कीर्ती, डॉक्टर योगिता या तिघांचीच आहे. मी फक्त इथं बसलोय बस, एवढंच. किती प्रामाणिक आहे सर, प्रचंड प्रामाणिक. त्यामुळे मी अर्चनाला जोरदार टाळ्यांसोबत बोलवते इथे. ये अर्चना. एखादी फिल्म बनवली, एखादा प्रवास घडला की मागे काय चालतं, मागे काय आहे त्या दोघांचं, मागे कसं मॅनेज करतात, मागे किती पसारा आहे, हे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. आणि मला खात्री आहे की तुम्ही 100% पूर्ण सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगितलेल्या नसतील. मला मुलाखत घ्यायची होती म्हणून मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि तुम्ही सांगितलं. तर मला तुला विचारायचं की गेले 11 वर्ष आणि त्याच्या आधी याचे टोटल 22 वर्ष एक संस्था चालवणे, एक ट्रॅव्हल एजन्सी चालवणे, इतके हुशार मंडळी तुमच्या घराण्यातच आहेत. त्यांना जे जमलं नाही ते अक्षयला जमलं. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की तू प्रचंड अभिमानी आहेस अक्षयबद्दल आणि प्रचंड भीषण प्रेम आहे तुला. तुला कसं वाटतंय आता हा सगळा प्रवास जो चाललेला आहे आत्तापर्यंत? मला इथे तो शांत, शीतल आणि स्थिर असा, गंभीर असा बसलेला दिसतोय, पण जे काय फुलपाखर की तू बागडतेस इकडे तिकडे, ते फक्त तू आहेस आणि ऊर्जा आहे तुझ्यामध्ये. तर ते सगळं कुठून येतं आणि कसं वाटतंय आता तुला? थँक्यू सो मच. 22 वर्ष तसे खूपच मोठा कारकिर्दी आहे एका बिझनेससाठी इथपर्यंत पोचणं. आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की सगळ्यांना माहिती आहे की त्याला हेल्थ इश्यूज आहे. स्टील ही इज मॅनेजिंग. ऑफकोर्स एव्हरीबडी इज इन सपोर्ट. आई बाबा, काका काकू, म्हणजे फ्रेंड सर्कल, मी, एव्हरी वन हॅज हेल्प इन सम आस्पेक्ट्स. पण मागचे 10-11 वर्ष जे काय आमचे लग्नाचे, त्याच्या हेल्थ बॅकग्राऊंडवर ते ॲडजस्ट करणं, त्याला सांभाळणं, भटकंती मोठी करणं, कोरोनाचा काळ 2 वर्ष काहीच नाही. मग माझं प्रोफेशन CA असल्यावर त्याच्यावर फोकस करणं. मग कोरोनानंतर परत भटकंतीची सुरुवात करावी. थोडं नाही म्हणजे फॉर एनी बिझनेसमॅन इतके स्लॅक पिरियड फॉर कोरोना काळचा इज व्हेरी डिफिकल्ट टू रिकवर. सो आम्ही सगळ्यांनी मिळून परत पुश केलं की नाही, वी हॅव टू डू इट. सो आज आपण हा दिवस बघतोय 22 वर्षाचा. आणि बिहाइंड द सीन्समध्ये असं आहे की हा जितका शांत दिसतो तो नाही आहे. आणि जितकी सुरळीत ती ट्रिप होते त्याच्या मागे खूप कलकल असते. आमचे भांडणं असतात, वादावादी असतात, वेंडर्ससाठी फोन असतात. रात्री 10, 11, 12 काही वेळेचं मर्यादा नसतं. चिडचिड असते, त्यांना फोन केला, त्यांना फोन केला नाही. सो पण आता मागे बघितलं तर वी फील ओके, वी आर व्हेरी फॉर्च्युनेट. आणि हा प्रवास पुढे अजून आपल्याला चालवायचा आहे. आपण अजून मोठी एखादी म्हणजे याच आपल्या कंपनीला मोठं करून घेऊ. सो धुळ्यामध्ये आपण करत होतो, आता आपण नाशिकमध्ये करतो. सो होपफुली विल अगेन गो बॅक टू पुणे अँड मुंबई. थँक्यू. मला इथे एक गोष्ट नमूद करायची वाटते की म्हणजे अगदी लाईटर वेमध्ये सहज, अगदी गांभीर्याने घेऊ नका की मी काय बोलते पुढचं. अक्षय एक पर्यटन स्थळ आहे तो स्वतः, आणि त्याच्यामध्ये अनेक ठिकाणं आहेत जी कोणी पाहिलेलीच नाही आहेत तुमच्यापैकी, पण ती मला जवळून ऐकता आली आणि त्या निमित्ताने मनश्चक्षुनी बघता आली. आणि ती म्हणजे की अक्षय बरोबर अनेक गोष्टी त्याच्या स्वतःच्या पर्सनल आयुष्यामध्ये सुद्धा घडल्या आहेत आणि त्यांनी अनेक ठिकाणी आपापल्या स्थित्यंतर त्यांनी पाहिलेली आहेत आणि तिथे तिथे तो थांबलेला आहे. आणि त्याच्याबरोबर कायम आई वडील तर असतातच, म्हणजे ते दैवी रूपच आहे त्यांचं असणं, म्हणजे आपल्याकरता काय म्हणूया आशीर्वादच आहे, देवाचे आशीर्वाद. पण त्याच्यापेक्षा वयाने लहान एका वेगळ्या ठिकाणून आलेली अर्चना त्याच्याबरोबर कायम आहे. तर मला तुम्हाला त्या डेस्टिनेशनची नावं सांगायची, जरा शांतपणे नीट ऐका. अक्षय
गेलाय डेस्टिनेशन RA टेस्ट, SLE, MT सेला, फिट्स, AEG, 31 ते 32 गोळ्या रोज, TB, किडनी स्टोन, ब्लड प्रेशर, ट्यूमर, अपेंडिक्स, हर्निया, पाइल्स, टेस्टिंग लॅबोरेटरीच आहे तो, डायबिटीज. 10 रुपयाचं नाणं पण मला आत्ताच त्यांच्याकडनं बोलण्यातनं आलं तेव्हा कळलं. पेट स्कॅन, सोनोग्राफी, रेडिओलॉजी, रेडिओ ॲक्टिव्ह कोबाल्ट. आणि कालच तो मला काहीतरी म्हणाला की आता हेअर लॉस आणि टीथ लॉस झालेला आहे त्याला. सो नेमकं काय प्रकार आहे हा? अर्चना, एवढ्या डेस्टिनेशनची तुला कल्पना होती? हा, मला पहिल्यापासूनच सगळं सांगितलं गेलं होतं. बट मी की मे बी इव्हन डिस्टाईन्ड असतं आणि इट टूक मी टाईम हे सगळं एक्सेप्ट करायला लग्नाच्या आधी. बट वन्स आय वॉज ओके विथ एव्हरीथिंग, आय डिसाइडेड की नाही, आपण वी कॅन गो फॉरवर्ड विथ दिस रिलेशनशिप. आणि मग नंतर तब्येतीच्या विषयी नंतर कधीच ते मध्ये नाही आलं आमच्या रिलेशनशिपच्या, मॅरिड लाईफच्या. हे 22 वर्षांचे 22 गोष्टी आहेत त्यामध्ये आल्या नाहीत असं तुला म्हणायचं? हां, म्हणजे त्या माझ्या आणि त्याच्या रिलेशनशिपच्या मध्ये नाही आला. आधीच सगळं सांगितलं गेलं असल्यामुळे एक्सेप्ट करायला वेळ लागला किंवा समजून घ्यायला वेळ लागला. बट आय थॉट दॅट आय कुड डू दॅट. आणि ही इज व्हेरी सपोर्टिंग. म्हणजे आय ऑलवेज वॉन्टेड टू बी अ प्रोफेशनल. माझं CA बॅकग्राऊंड असल्यावर मला जॉब करायचा नव्हता. सो आय फाउंड हिम ॲज अ सपोर्टेड मॅन who will help me achieve my dreams. So I was like की ठीक आहे, आपल्याला मिळतंय. He is so much of understanding. I can also be that way understanding in his health issues. So हळूहळू करत खूप डिफिकल्ट होतं. इतका इझी नाही आहे हेल्थ इश्यूज टॅकल करणं. आपल्या घरी कोणी पेशंट असलं, सो वी नो हाऊ इट इज टू बी, हाऊ द लाईफ इज. But I wanted him to give a very decent life, whatever he wanted, whatever he desired, and I am trying to do that. पण बाकी ह्या गोष्टी डेली लाईफवर आम्ही चॅलेंजेस फेस करतो. मोस्ट ऑफ द ट्रॅव्हलर्स नो, आमच्यासोबत जे ट्रॅव्हल करतात की अक्षयला हेल्थ इश्यूज आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये मी वर्क करते. बट कुठेतरी काही लोकांपर्यंत ते फक्त इतकंच पोचलेलं आहे की अक्षयची तब्येतच एक विषय आहे. सो आय वॉन्टेड देम टू नो की ही इज नॉट ओनली SLE, ही इज भटकंती टूर्स. वा, पण मला खात्री आहे आत्ता सबंध हॉल भरलेला आहे, हाऊसफुल आहे आणि हे एक्सटेंडेड फॅमिलीच आहे तुमची. पण असं एक कुटुंब जो खचून जाऊ शकतो, एका ठिकाणी फक्त बसून राहू शकतो, त्यांना नुसतं स्वतःच चाललेलं नाहीये तर इतरांना पूर्ण जग दाखवण्याचं धारिष्ट्य दाखवलं. याकरता जोरदार टाळ्या अक्षय आणि अर्चनासाठी झाल्याच पाहिजे. थँक्यू सर. इतका सकारात्मकता, इतकी सकारात्मकता, इतकी ऊर्जा शक्ती. मला कल्पना आहे काका अतिशय ऋषितुल्य माणूस आहे असं माझ्या आईने मला फोन करून सांगितलं की त्यांची व्याख्यानं ऐकत राहावीशी वाटतात. ते अगदी साधे सरळ काका काकू अगदी छान स्वस्त बसलेले, ते तुमच्या पाठीशी आहेतच. पण इतकी ऊर्जा आणि इतकं व्हायब्रन्सी येते कुठून तुमच्या दोघांमध्ये? मला माहिती आहे तुम्ही लगेचच तू आईबाबांचं नाव सांगशील, पण काय कारण आहे? यावेळेस खरंच वेगळं नाव सांगणार आहे. तुम्ही जी आता यादी सांगितली त्याच्यामध्ये मला सगळ्यात पहिलं नाव घ्यायचं आहे ते म्हणजे ज्यांनी माझा आजार डायग्नोज केला ते दुर्दैवाने नाही आहेत, स्वर्गीय डॉक्टर महेश तुरपुळे. त्यांनी थोडा लेट डायग्नोज झाल्यामुळे डिटोरेशन जास्त झालं. त्यांच्याशिवाय मी इथं नसतो. तू किमो वगैरे घेतोस त्या स्वरूपाचं. आणि याला नाव आहे का या आजाराला?
ऑटोइम्युन डिसीज. ऑटो इम्युन डिसीज. तर त्यांनी शोधून काढला डॉक्टर स्वर्गीय महेश तुळपुळे. त्यांच्याशिवाय मी इथं अजिबात नसतो. आणि त्यांच्याबरोबरच डॉक्टर मंदार मस्कर. तर मी दादाच म्हणतो चालेल. त्याच्यामुळे मी आज उभा आहे आणि इथपर्यंत येऊ शकतो. डॉक्टर मकरंद पटोले ते मला वडिलांपेक्षा जवळ आहे. म्हणजे मी जे बाबांपासून मुद्दाम लपवतो आणि त्यांच्यापाशी जाऊन सांगू शकतो असं अगदी मी त्यांना घरी बाबाच हाक मारतो. ते त्यांचा मुलगा आणि माझे पुण्याहून काही 2-3 मित्र आले. मी म्हणतो की इथं तो जाऊ द्यायचा नाही, तिथं त्यांनी जाऊ दिला नाही आणि ते जाऊ द्यायचा तिथं त्यांनी ढकललं. सगळ्यांना इन्क्लुसिव्ह ना ॲटिट्यूड त्याचा. प्रत्येक वेळेस सगळ्यांना घेऊन चालायचं. प्रत्येक वेळेस प्रत्येक माणसाचं वर्णन आणि कौतुक आणि त्याला आतमध्ये घेऊनच बोलायचं. प्रत्येक वेळेस कोणा ना कोणा तरी तो नावं घेतोय आणि बोलवतोय आणि सांगतोय. अर्चना तुला सांगायचं. त्याच्यात डॉक्टर तुषार भट आणि डॉक्टर केतकी भट यांचं पण नाव आहे. आणि खूप असे लोक आहेत, असंख्य लोक आहेत ज्यांचा आम्हाला सपोर्ट नेहमी लागतो. आणि ट्रॅव्हलर म्हणून किंवा डॉक्टर म्हणून आता नवीनच डॉक्टर अमित चौधरी सर ते पण सध्या आम्हाला अक्षयला ट्रीट करतात. सो इट्स अ टीम वर्क ऑफ डॉक्टर्स. आणि आज आम्ही बघतोय त्याला इथे. सो आय वॉन्टेड टू सेलिब्रेट की ठीक आहे, लेट्स गो अहेड अँड सेलिब्रेट 22 years. I don't know की 25th years काय होईल, but 22 years is the present. I wanted to celebrate that 22 years. एक लाईव्ह ऑनलाईन फीडबॅक द्यायचा आहे मला मोहन गाडगिळ सरांचा. आय वुड लाईक हिम टू शेअर की त्यांचे कुंभमेळ्याचा प्रवास आमच्यासाठी खूप डिफिकल्ट होता. कुंभमेळ्याचा म्हणजे टॅकल करणं, कारण तिथे खूपच ड्रास्टिक बदल होत होते आणि खूप व्हेरिएबल एन्व्हायरमेंट होते. स्टील वी मॅनेज इट टू डू अँड आय वुड लाईक हिम टू शेअर दिस विथ एव्हरीवन. अँड त्यांच्यामुळे आम्हाला आमचे या वर्षीचे टॉप ग्रॉस कस्टमर मिळाले. He clocked 11 lakhs plus packages with us. 11 lakhs rupees. But he is not here. Mr. Umesh Bhujbal Rao from Thane. He's a big engineer and student of Mr. Mohan Gadge sir. And त्यांनी आम्हाला कधी बघितलं नव्हतं. ते सरांसोबत टूरला गेले. And he booked the Azerbaijan, Georgia package with us, which amounted to 8 lakhs plus, without even knowing कि आम्ही कोण होतो. So it was like it was so like overwhelming की लोक न बघता नुसतं ऐकून सुद्धा आपल्यावर विश्वास ठेवतात. So I would like Mohan sir to kindly give his feedback. मी पण तुझ्याबरोबर येतो. तो म्हणाला आपण 5च झालो. आपण म्हटलं नाही, मी एकाचे अजून पैसे देतो, काही काळजी करू नको. पण तेवढ्या मधल्या वेळात त्या पुण्याच्या एजंटनी सांगितलं की नाही तिकडे फार त्रास होतो, मी नाही अरेंज करू शकतो. मी माझ्या भावाला म्हटलं थांब, मला हे अक्षय माहिती आहे, म्हटलं आपण अक्षयला विचारतो. मग अक्षयकडे आम्ही गेलो तर अक्षय म्हणाला हो मी करतो आहे. म्हटलं अरे छान. माझ्या भावाला म्हटलं चल आपली टूर झाली, पण 6 लोक पाहिजे होते. मग मी माझ्या ऑफिसमध्ये विचारलं एकाला, तर तू येशील का? तर तो म्हणाला मी विचार करून सांगतो. आणि मग 2 दिवसांनी त्यांनी त्याच्या 1-2 मित्रांना विचारलं आणि मला तो म्हणाला मी नाही येत, पण तो दुसरा येतोय. म्हटलं ठीक आहे. आणि 6 लोक झाले. मग 3ऱ्या दिवशी आमचे ते भुजबळराव म्हणाले अरे तुम्ही जाताय, मग मला तुम्ही विचारलं नाही, मी पण येतो म्हणाले. मग त्यांची बायको म्हणाली अरे तू एकटा कसं जातो, मी पण तुझ्याबरोबर येतो. मग तिची बहीण होती, ती म्हणाली अरे तुम्ही असं दोघी मला कसं सोडून जाता. असं करत आम्ही शेवटी 10 लोक झालो. आणि आम्हाला त्यांनी अयोध्येची टूर घडवली,
फार सुंदर दर्शन आम्हाला रामाचं झालं. नंतर वाराणसीला आम्ही गेलो, अप्रतिम अनुभव, आणि आम्हाला तरी स्पेशल क्यू मधून आत पटकन दर्शन घडवलं. आणि जेव्हा आम्ही प्रयागराजला गेलो आम्हाला वाटलं होतं अरे कोटी कोटी रोज येत आहेत, आपले काय हाल होणार माहिती नाही, परंतु अजिबात त्रास झाला नाही. आम्ही मस्त वेगळी तिथे डुबकी मारली आणि परत आलो. आम्हाला सगळ्यांना इतका आनंद झाला की केवळ परमेश्वराच्या कृपेने आणि अक्षयच्या मेहनतीने हे सगळं व्यवस्थित झालं. ओके, मग तू असं कसं ठरवलंस की हा रंग हवा आहे किंवा असं फुलपाखरू ओके कसं दिलं? खरं सांगायचं तर अर्चनाने ओके दिलं. फुलपाखरू ठेवायचं इतकं नक्की होतं कारण फुलपाखरू जसं बागडत असतं आणि वेगवेगळ्या फुलांवर जाऊन परागकण वेचत असतं, तसंच मला त्याच्या मागची थॉट प्रोसेसच ती होती की आपण प्रवाशांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळे तिथले परागकण, तिथलं म्हणजे कल्चर, त्यांची हिस्ट्री, त्यांचं काय आपण म्हणतो तिथले शिस्तबद्धपणा किंवा हे करणं, ते तिकडनं इकडे एकमेकांमध्ये पोचवावं. आणि जसं मी माझ्या पहिल्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की एखाद्या देशाविषयी आपल्याला घृणा असते, तर काही वेळा काय होतं आपण त्या ठिकाणी गेलो की ती घृणा किंवा ती थोडी धूसर होते. तसं हडप्पा संस्कृती पाकिस्तानने खाल्ली, पण आपल्याला अजूनही हडप्पा संस्कृती शाळेत शिकवतातच. तर फुलपाखरू म्हणजे मला सांगायला थोडा कदाचित भाऊक होईल. पहिल्या फुलपाखरू आणि दुसऱ्या फुलपाखरू मधला फरक असा आहे की पहिल्या फुलपाखरूला डोळे आहेत आणि आताच्या लोगोमध्ये ते डोळे नाही आहेत. ते मुद्दाम मला काढायला सांगितले कारण जेव्हा सुरू केलं तेव्हा मी अगदी काय म्हणतात जवानीच्या जोशात होतो. रोड ट्रिप केला, एक फोटो गमतीशीर होता पण तो आता दाखवता नाही वेळेच्या अभावी. तिथं महाराष्ट्रातच आम्ही मुंबईहून उत्तराखंडला जात होतो. तिथं बगदाद नावाचं शहर होतं. त्या बगदाद ते शहर दिल्ली बॉर्डरवरच आहे. त्या बगदादच्या खाली आम्ही रोड ट्रिप, त्यात 2 मुली बुलेट चालवत आमच्याबरोबर आल्या होत्या, तर त्याच्या खाली एक फोटो काढला. तर मला रागबेबाईंची कविता खूप भावते मनाला की बोलून मी माझं डोळ्यांचा विषय संपवतो. त्यांच्या कवितेत एक छान ओळ आहे की दुःखाला जर आपण चिमटीत घेतले, दुःखाला जर आपण चिमटीत घेतले तर त्याची फुलपाखरू होते. म्हणून मी ते फुलपाखरू तसंच ठेवलं. काळगावकरांची एक ओळ आहे की तुम्ही अंधाऱ्या कोठडीत एकटे चालत असतात, कोणीतरी दिवा घेऊन उभा असतो, त्या काळ्या कुट्ट कोठडीत पुढत बसायचं की प्रकाशाकडे उडी मारायची, ते आपण ठरवायचं. एक प्रकाश माझ्यासोबत कायम आहेच आणि बाकीच्या प्रकाशाकडे उड्या मारायचा माझा प्रयत्न कायम आहे. अनेक टूर ट्रॅव्हल एजन्सी असतात, ते आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी येतात. आपण आपल्या डोळ्यांनी, आपल्या नजरेतून जग बघत असतो, आपण आपली दृष्टी त्यावर टाकत असतो आणि आठवणींचा खजिना आपण वाढवत असतो. पण मला असं वाटतं भटकंती टूर्स अशी टूर एजन्सी ठरेल जी आपल्याला आपल्या मनश्चक्षूनं बघायला शिकवेल आणि आपल्या कल्पनेतून आणि आपल्या विचारातून जे आपल्या डोळ्यासमोर घडेल किंवा आपल्या आयुष्यात घडेल त्याला जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे किंवा महत्त्वाचं ते ठरतं. नुसतंच नजरेनं आणि कॅमेऱ्याच्या लेन्सेसना फोटो काढून कुठलाही प्रवास तो काय फार क्षणिक असतो, काय फार काळ टिकत नाही. पण तुम्ही डोळे काढले नाही हे चांगलं केलं, कारण आता प्रवाशांना आपल्या मनश्चक्षूनं बघायला भाग पाडेल भटकंती टूर्स. काही मॅजिकल मोमेंट्स, काही मजेदार किस्से, काही भावूक करणारे क्षण, काही भयंकर भयानक नाही म्हणणार मी, पण लर्निंग कर वाले किस्से किंवा किस्सा, एक एक किस्सा जर तुम्ही सांगू शकला. मॅजिकल मोमेंट्स, मजेदार किस्सा, भावूक करणारा क्षण आणि लर्निंग करणारे आनंदाचा क्षण. मजेदार किस्से तर खूप आहेत, पण
सगळ्यात जास्त मजेदार किस्से हनीमूनमध्येच होतात असा माझा अनुभव आहे. एकदा रात्री बाबा माझ्या शेजारी झोपले होते आणि रात्री 2 वाजता फोन आला. मी तंतरलो की काय बाबा, हनीमून आणि रात्री 2 वाजता फोन आला. तो जवळचा मित्राला, अरे अक्षा काय छान हनीमून टूर अरेंज केली आहे. अरे म्हटलं जागायची वेळ तुझी, झोपायची वेळ माझी आहे. बाबा माझ्यावर चिडले, रात्री 2 वाजता कोणाशी बोलतोय नाही म्हटलं क्लायंट. आता त्यांना हे सांगणं काही योग्य वाटलं नाही मला त्यावेळेस. आता इथं सगळ्यांची डाल करून बोललो मी. आणि दुसरा हनीमूनचाच किस्सा आहे, मी सांगतो नंतर. भयानक किस्सा सांगतो. एकदा काय झालं, सिनियर सिटीजन होते आणि दक्षिण भारतात सॉरी उत्तर भारतात ते फिरायला गेले होते, धर्मशाला, आणि त्यांना तो भाग बघायचा होता. पण दुर्दैवाने त्यांच्या, माझ्या दोघांच्या दुर्दैवाने त्यांना नेमका खूप दारू पिणारा ड्रायव्हर मिळाला. आणि त्यांनी मला शेवटपर्यंत सांगितलं नाही की हा फार दारू पितोय आणि वेडी गाडी चालवतोय. तर काही वेळा असं होतं की लोक सांगत नाही. जर सांगितलं असतं तर मी व्हेंडरला झाकून काढून दुसरा ड्रायव्हर देऊ शकलो असतो. पण नंतर मला खूप महिने त्याचा गिल्ट राहिला की आजी आजोबा आणि बेवडा ड्रायव्हर, या ते माझ्या मनात खूप गिल्ट राहिलं. त्यामुळे आजही मी रोज संध्याकाळी ड्रायव्हरशी बोलतो. तो नीट हिंदीत बोलतोय की नाही ठरवतो, काही इंग्लिश मध्ये बोलायला लागलंय ते कळतं. ते कळल्यावर मग मी निश्चिंतपणे झोपतो. आता तेवढी खात्री मात्र मला जमायला लागली. वा. आणि एखादा असा भाऊक करणारा क्षण, आनंदाचा क्षण सांगू शकतो? लॉकडाऊन किंवा लॉकडाऊनच्या वेळेला काही किस्से असे घडले? लॉकडाऊनच्या वेळेस किस्से घडण्यापेक्षा एकदम 3 वर्ष धंदा ठप्प पडला. साधं बसचं तिकीट आपल्याला काढता येत नाही. ते 3 वर्ष मात्र फारच माझ्यासाठी कष्टदायक होते. बाकी मी एकदम असा माझ्या मित्राच्या अवस्थेत, अनिरुद्धच्या अवस्थेत हरफन मौला आहे. आणि बाकी मला काही चिंता नव्हती. आणि खूप जणांनी मला इथे विचारलं की 22 वर्ष लोक 21 वर्ष साजरा करतात. तर मधला जो सेकंड पिरियड होता त्या वर्षात एकही ट्रान्झॅक्शन झालं नाही. त्या अर्थाने 21 वर्ष पूर्ण झाले. मी असं सांगू इच्छिते, म्हणजे आपण आता एंडला येतोय असं मला वाटतंय. तर भटकंती टूर्स हे नेहमीच पर्सनल टच हा आस्पेक्ट असतो. इथे बरेचसे ट्रॅव्हलर्स आहेत किंवा बरेचसे कस्टमर्स आहेत ज्यांनी हा पर्सनल एक्सपिरियन्स घेतला आहे. जसं अक्षय, त्यांना प्रत्येक वेळेस रोज रात्री किंवा रोज एकदा विचारतो की आज व्यवस्थित झालंय ना, बरं झालंय ना. असं तुम्हाला, आय डोंट नो, तुम्हाला यापूर्वी कधी दुसऱ्या ट्रॅव्हल एजन्सी सोबत असे एक्सपिरियन्स आले असतील, आय डोंट नो. बट वी मेक इट अ पॉइंट विदाउट इवन हॅविंग, म्हणजे आम्हाला फार कष्ट होतात असं नाही. हे आमच्या ब्लडमध्ये आहे किंवा जीन्समध्ये होऊन गेले की हे आपल्याला करायचं आहे. हेच पर्सनलाइज टच विथ कस्टमायझेशन भटकंतीला बाकी ट्रॅव्हल एजन्सीपासून वेगळे बसतं. आणि 22 वर्ष कस्टमायझेशनमध्ये काढणं हे सोपं नाही. एखादी फ्रँचायझी किंवा एखादी मोठी कंपनीची ब्रँड चालवणं हे सोपं पडतं, कारण तुम्हाला ऑलरेडी ब्रँड व्हॅल्यू असते. बट आम्हाला असं वाटतं की आम्ही आमच्या व्हॅल्यूला 22 वर्षापर्यंत नेऊन ठेवलं आहे. सो इट्स अ बिग मोमेंट फॉर अस. आणि कस्टमायझेशन विथ पर्सनल टच आणि परफेक्टली क्युरेटेड आयटनरीज, म्हणजे आम्ही खूप वेळ देतो आयटनरीज डिसाईड करायला. तुम्हाला काय हवं आहे, नको आहे, फॅमिली आहे, लहान मुलं आहे, मोठी माणसं आहेत, सिनियर सिटीजन आहे, कंटाळा येतो जास्त प्रवास करायचा, खूप लाईट शेड्यूल पाहिजे, तुम्ही म्हणाल ते आम्ही करून देतो. दॅट इज व्हॉट इज कस्टमायझेशन. आणि हाच आमचा मोठा पुढच्या 25 वर्षासाठी राहील की फुल्ली कस्टमायझेबल टू अस विथ इनोव्हेशन. आलेल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून कस्टमायझेशन करणं आणि जास्तीत जास्त एक्सपिरियन्स करणं. वी हॅव अ कस्टमर ज्यांना आम्ही गोवा सजेस्ट केलं होतं. सो दे वर लाईक गोवा नको, वी डोंट वॉन्ट बीचेस. बट आम्ही त्यांना गोवाला
स्वप्नगंगा रिसॉर्ट म्हणून एक घाटामधलं रिसॉर्ट आहे जिथे फोन सुद्धा लागत नाही. अशा ठिकाणी नेऊन सोडलं. दे हॅड त्यांच्या विलामधून त्यांना वॉटरफॉल दिसत होता बेडवर बसल्या बसल्या. सो दे वर लाईक आउट ऑफ द वर्ल्ड हा एक्सपिरियन्स आहे. आणि फोन बंद आहे याचा कंपल्सरी बंद झाला आहे कारण नेटवर्क येत नाही. याच्यापेक्षा आनंद त्यांना कुठेच वाटला नाही आणि ते इतके खुश होऊन गेले त्या एक्सपिरियन्सवर. तर ते असं म्हणाले की पॉप्युलर डेस्टिनेशन असून पण एक्सपिरियन्स वेगळा आला. सो वी ओनली स्पेशलाइज इन दीज थिंग दॅट इज कस्टमायझेशन, परफेक्टली क्युरेटेड आयटनरी, तुमची सेफ्टी आणि पर्सनलायझेशन. बाकी सगळं वाव, थँक्यू. खूप छान. बोल ना. हो, मी लर्निंग करू विचारली. मला थोडी लायटर नोट आहे, वयस्करांनी फार मनाला घेऊ नये. परत ती हनीमूनचीच गंमत आहे. तर एका काकांचा मला फोन आला की अरे तू हनीमून करतो का? म्हटलं मी करत नाही, मी अरेंज करून देतो. ते काकाने फोनच ठेवून दिला आणि परत त्यांचा मला फोन आला नाही. मी लावलेला त्यांनी उचलला नाही. ते माझ्यासाठी थोडी गमतीशीर पण लर्निंग करत होती की फारशी कोणाशी गंमत करावं कोणाशी करू नये याचं शिक्षण मात्र मला मिळालं. अजूनही आता अर्चना तुझ्याबरोबर राहिल्यामुळे आयुष्यभर शिक्षण तुला आहेच. आणि मला खात्री आहे की आत्ताचा जो सोहळा आहे तो तुमच्या दोघांमुळे शक्य झालेला आहे. सातत्याने शिकत राहणं आणि आपल्याकडचं जे आहे ते देत राहणं हे गरजेचं असतं आणि असंच करावं. मला असं वाटतं फ्लाईट लँड झालेली आहे आपली आता इथे आणि तुम्ही पण तुमच्या सगळ्यांच्या पुढच्या प्रवासासाठी निघू शकता. इथून पुढचा जो प्रवास असणार आहे त्याच्याकरता तुम्हाला तिकीट काढायचे, ट्रॅव्हल बुक करायचंय, टूर बुक करायचंय, त्याकरता पैसे लागणार आहेतच, ते तुमच्याकडे आहेतच. काय नसेल तर आपल्याला हवा असलेला निस्सीम आनंद तो द्यायला अक्षय आहे, अर्चना आहे. त्याकरता तुम्ही परत परत त्यांना कॉल कराल याची मला खात्री आहे. मला असं वाटतं इथे आपण कार्यक्रम अर्चना नाही तुमच्या हस्ते आम्हाला आमचे लॉयल कस्टमर्स आणि टॉप 10 कस्टमर्स आणि जे आम्हाला असं वाटतं जे व्हॅल्युएबल आहे त्यांचं फेलिसिटेशन करायचं आहे. सो आम्ही विनंती करतो की थोडं अजून थांबा. हेच मला म्हणजे कळत नाही की अक्षयचे सगळे इकडे काका, मामा, मावशी, आत्या, ताई, दादा, जवळचा मित्र, जवळची मैत्रीण असे सगळे 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 एका फोन मध्ये जवळचे कसे होतात. याच्यानंतर आपण फोन ठेवला तर मला त्या हनीमूनचा किस्सा पण ऐकायचा आहे, मला माझं ट्रॅव्हल पण बुक करायचं आहे आणि तू प्रचंड वेळ देतोस तसं तू मलाही देशील याची मला खात्री आहे. ओके, सो आय आस्क यू सम क्वेश्चन्स अँड हुएवर नोज द आन्सर कॅन रेज युअर हँड्स. ज्यांना कोणाला प्रश्नाचं उत्तर माहिती असेल त्यांनी कृपया हात वर करावे आणि उत्तर देण्यात यावे. उत्तर बरोबर असल्यास त्यांना एक छोटंसं गिफ्ट मिळणार आहे. ही प्रश्नमंजुषा सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, वेअर कॅन वी सी नॉर्दर्न लाईट्स इन इंडिया? अरे कोणाला तुम्हाला सगळ्यांना भटकंतीचा अनुभव घेण्याची सक्त गरज आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द ब्रॉडेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड? ब्रॉडेस्ट. एनी न्यू? येस. प्रसिद्ध चित्रकार कला महर्षी के मूस संग्रहालय कुठे आहे? अपूर्वाई या प्रवास वर्णनात कुठल्या देशाचे वर्णन केले आहे? ओके, ये बरोबर. Call upon the names and I will request them to come on the dais to receive their award. अडचणी येतात टूरमध्ये आणि प्रॉब्लेम कुठे येतो? काही लोक अडचणी सॉल्व्ह करतात, काही नाही करत. हा सॉल्व्ह करणाऱ्या कॅटेगरीला आहे. मी सगळ्यांना बघतो म्हणजे की पॉझिटिव्हिटी हा शब्द झाकला तर आक्षेपार्ह हा शब्द दिसतो. एक्स ॲक्सिस मी असेल तर वाय ॲक्सिस तू आहे. स्थिर, कधीही डळमळीत न होणारा अक्षर. तुझ्याच भाषेत सांगायचं आहे तर एखाद्या इमारतीला गगनाला भिडवायचे असेल तर तिचा पाया तितकाच भक्कम असावा लागतो आणि भटकंतीच्या इमारतीचा स्थिर पाया म्हणजे मैत्री हॉलिडेज.
एकाच व्यवसायात असतानाही कायम माझ्याच टीममध्ये असणारा तुम्हाला सच्चा साथी आहेस. आपली दोघांची भटकंतीशी असलेली मैत्री अशीच वृद्धिंगत हो. तुझ्या मुलाखत घेणं हे भाषण करण्यापेक्षा फार कठीण असतं. त्याचं कारण असं आहे की समोरच्या व्यक्तीला श्रोतृ वर्गाच्या समोर प्रेझेंट करताना फार वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य असावी लागतात. एकट्याला बोलताना विचार असतात, बोलता येतं. पुष्कळ मुलाखती मला ऐकण्याचा योग आला, पण मला आजच्या मुलाखतीचं वैशिष्ट्य असं वाटतं की मुलाखत राधिका त्यांनी जिवंत ठेवली आणि जवळजवळ 2 तास मुलाखत चालली. 2 तास मुलाखत आता संपूर्ण असं वाटत असण्याचं श्रेय अक्षयच्या उत्तरात जसं होतं, अर्चनाच्या असलेल्या पार्टिसिपेशन मध्ये जसं होतं, तसं मुळात त्यांना ते सगळं तसं बोलकं करण्यामधला त्यांचा वाटा फार मोठा होता. आम्ही सगळे तुळेकर त्यांच्या या अत्यंत असलेल्या उत्तम कामगिरीबद्दल मनापासून त्यांचं ऋण व्यक्त करतो. केवळ अक्षयसाठी ते आले, केवळ अक्षयसाठी आल्यात. मला सुरुवातीला त्यांनी सांगितलं की येणार आहेत, तर मी त्यांना विचारलं की अरे त्या खूप मोठ्या आहेत, पण हे बरोबर आहे तुमचं विधान, पण तरी येणार आहेत. त्यामुळे मला असं लक्षात आलं की एका मोठ्या व्यक्तीला भेटायला एक दुसरी मोठी व्यक्ती आली. वडील म्हणून आनंद होणं हा भाग कधी असला तरी एक नक्की अक्षयच्या बाबतीत मी माझ्याही बाबतीत मला असं वाटतं की फार घेण्यासारखं येते. इतकं पॉझिटिव्हली राहणं फार कठीण असतं आणि विशेषतः अडचणीत फार कठीण असतं. यशाची एक फार छान व्याख्या की मला आवडते ती अशी आहे की यश हे तुम्ही किती उंचीवर पोहोचलात यावर मोजू नये, तुम्ही किती अडथळ्यातून ते मिळवलं त्यावर मोजावं. हे विधान फार अक्षयसाठी पुरेपूर लागू पडतं. दुसरा फार महत्वाचा विषय मला वाटतो तो असा की त्या बाबासाहेब पुरंदरेंबरोबर फार छोट्याशा गप्पांच्या कार्यक्रमात होतो, त्या कुटुंबामध्ये बसलो होतो आणि बाबासाहेब रंगले होते बोलण्यात आणि बोलण्याच्या ओघात त्यांनी इतिहासाचा एक प्रसंग सांगितला आणि त्याच्यावरून त्यांनी बोलता बोलता त्यांच्या त्या खुबीदार पद्धतीने पती पत्नीच्या नात्याविषयी एक वाक्य सांगितलं. ते माझ्या मनावर फार कोरलं गेलेलं वाक्य आहे आणि ते आजच्या कार्यक्रमात असं जोडलं जातं की मी जेव्हा वाक्य आता सांगेल तेव्हा त्या आजच्या कार्यक्रमात कसं जोडलं जाऊ शकतं हे लक्षात येईल आपल्याला. ते म्हणलं की हळुवारपणे आपल्या आयुष्याच्या धावपट्टीवर पळत असताना जेव्हा विमान टेक ऑफ घेते तेव्हा विमानाची छेप अशी उंच असते गगनाकडे. विमानाच्या टेक ऑफची नॉर्मल पोझिशन आहे. जिला असं वाटतं आणि जी हे करू शकते आणि जिला हे छेप घेण्याचं तंत्र कळलेलं असतं ती उत्कृष्ट बाईक असते. असं आहे, पर्यटनामध्ये स्थळ पाहता येतं, निसर्ग पाहता येतं, वेगवेगळ्या ठिकाणी जाता येतं, तसं माणसं पाहता येतं आणि माणसं जोडणं हे मला आयुष्यातलं फार मोठं प्रचंड मोठं असं काम वाटतं.
are Bhatkanti Tours, wander.explore. Thank you so much.